महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। का सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। खैराची अवैध वाहतूक करणारा ट्रकसह खैर जप्त। महाड वन विभागाची पोलादपूरच्या वेशीवर कारवाई। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वर पोलादपूरजवळ वनविभागाच्या पथकाने सापळा रचून गुजरात राज्यातून चिपळूणकडे होणारी अवैध खैराची तस्करी रोखली आहे। या कारवाईत अवैध खैराचा साठा असलेला ट्रक आणि त्याला रस्ता दाखवणारा दुचाकीस्वार अशा दोघांना पकडण्यात वनविभागाच्या महाड पथकाला यश आले आहे। याबाबत अधिक माहिती अशी की मुंबई गोवा महामार्गावरून MH12EQ 9866 क्रमांकाचा ट्रक संशयास्पदरित्या जात असल्याचे वनविभागाच्या कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले। या ट्रकच्या पुढे त्याला रस्ता दाखवण्यासाठी MH03DQ 6109 क्रमांकाची यामाहा FZ मोटारसायकल पथदर्शक म्हणून चालत असल्याचे तपासात निष्पन्न झाले। वनविभागाने तात्काळ कारवाई करत मोहम्मद अरसद राहणार गुलशननगर जिल्हा बलसाड गुजरात आणि मोहम्मद उस्मानुद्दीन खान राहणार मुलुंड कॉलनी मुंबई या दोघांना ताब्यात घेतले आहे। या कारवाईत खैर वृक्षाचे 201 तुकडे जप्त करण्यात आले असून त्याचे मोजमाप अंदाजे 4.573 घनमीटर आहे। जप्त केलेल्या मालाची बाजारभावाप्रमाणे किंमत 7,01,866 रुपये इतकी असून यासह ट्रक व दुचाकी ही दोन्ही वाहनेही जप्त करण्यात आली आहेत। या प्रकरणी भारतीय वन अधिनियम 1927 च्या कलम 26(1), 41, 42 आणि 65 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आरोपींना महाड न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। ही यशस्वी मोहीम उपवन संरक्षक रोहा व सहाय्यक संरक्षक जकास व कॅम्प रोहा यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल आशिष पाटील, पोलादपूरचे वनपाल आणि पोलादपूर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी पार पाडली। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी धनराज गोपाळ, प्रकाश कदमसह तृप्ती भोईर, पोलादपूर।